आपण हे 2 मॉकटेल्स ऑर्डर केलेले आहेत आणि हे पालक पापडी चाट थोडं युनिक आहे जरा. किती छान डेकोरेशन करून दिलेलं आहे. हे फूल दिलेलं आहे कुठलं तरी. जिथं पण आपण जाईल आणि तिथं जर लिस्टमध्ये बन गार्लिक राईस दिसला तर आपण ऑर्डर केल्याशिवाय राहत नाही. तर हा बन गार्लिक राईस थोडासा युनिक आहे. हे लाईट्स आहे तिथं, ला टच केलं की हा चेंज होतं लाईट. नमस्कार मित्रांनो, शोध चवीचामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन रेस्टॉरंट ट्राय करणार आहे. त्याचं नाव आहे काव्यम. हे रेस्टॉरंट पुणे बँगलोर हायवेच्या बाजूलाच आहे. त्याचं लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. इथं आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस ट्राय केलेल्या आहेत. ॲम्बियन्स वगैरे खूप छान आहे. तुम्ही जर एक नवीन ऑप्शन शोधत असाल तर हे रेस्टॉरंट तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता. आपण वेगवेगळे फूड आयटम्स ट्राय करत असतो, वेगवेगळे रेस्टॉरंटला व्हिजिट करून रिव्ह्यूज देत असतो. तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टाच्या चॅनलला फॉलो करा. इकडच्या साईडला गॅलरीची वगैरे अरेंजमेंट आहे. इकडं वरती पण डबल फ्लोअर आहे आणि इकडच्या साईडला कारंजे वगैरे आहे. भरपूर मोठे. आपण बाहेर बसलो आहे आउटडोअरमध्ये, आउटडोअर गार्डनमध्ये. हे लाईट्स आहे तिथं, ला टच केलं की हा चेंज होतं लाईट. कॅन्डल लाईट डिनर टाईप फील. त्यानंतर आपण मेनूमध्ये बघूया काय काय आहे ते. स्टार्टर्समध्ये नॉनव्हेज आहे. आपण नवरात्रीमुळे व्हेज ऑर्डर करणार आहे. व्हेजमध्ये आपण ऑर्डर केले पालक पापडी चाट, कारण आपल्याला पनीर वगैरे खायचं नाही आहे. पनीर बऱ्याच ठिकाणी खाऊन बोर झालेलं आहे. आणि दुसरा चाप पण आहे, नवीन एक ऑप्शन. आणि चाप पण ट्राय करू शकता. प्राईस पण तुम्ही बघू शकता 340 आहे. आणि पालक पापडी चाट थोडं वेगळं आहे. ह्याच्यात मिंट चटणी आणि टॅमरिन चटणी येते, चिंचेची चटणी, आणि जालपेनो जी चिली असते, ग्रीन चिली. त्याच्यात पालकचं काहीतरी आहे. आपण ट्राय करू, आल्याशिवाय काय कळणार नाही. पापडी चाटचा प्रकार आहे काहीतरी. हॉटेलचे पण मेनू आहेत ह्याच्यात. तर आपण घेणार आहे ब्लश ऑन आईस. त्यात स्ट्रॉबेरी क्रश प्लस लाईम ज्यूस आणि सोडा पण आहे, 249 रुपीजला. आणि दुसरं आपण घेतलेलं आहे स्पायसी गोवा. आपण हे 2 मॉकटेल्स ऑर्डर केलेले आहेत. त्याच्यात ब्लश ऑन आईस असं नाव आहे ह्या मॉकटेलचं. हे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आहे आणि हा स्पायसी गोवा. तर यात पेरूचा ज्यूस आहे मे बी. खूप छान वाटते बघून. तर टेस्ट करून तर बघणारच आहे आता. करून बघूया आपण कसं लागते. छान आहे. आणि हे पालक पापडी चाट थोडं युनिक आहे जरा. त्याच्यामध्ये पालकाच्या पापड्या आहेत खाली आणि त्याच्यावरती बटाटा वगैरे. आपण जसं पाणीपुरी चाट खातो तसं पालकपुरी चाट आहे ही. टेस्ट करून बघूया आपण कसं लागतं ते. छान आहे. याच्यामध्ये शेव, त्यानंतर डाळिंबाचे दाणे, हा बटाटा आहे. तर आपण नॉर्मली जी पाणीपुरीचा जो चाट असतो, पाणीपुरीची जी पुरी, त्याच्यामध्ये पालकाची पुरी आहे फक्त आणि बाकी सगळं सेम आहे. टेस्ट छान आहे, थोडं युनिक लागतं आहे. पालकाची टेस्ट येते. पालकच्या पुऱ्यांची जी असते, क्रिस्पी पालक पुऱ्या, कशी टेस्ट आहे. त्याच्यानंतर आपण दुसरं स्टार्टर ऑर्डर केलेलं आहे, ड्रमस्टिक्स. किती छान डेकोरेशन करून दिलेलं आहे. हे फूल दिलेलं आहे कुठलं तरी. तर ही दिसते कांद्याची पात. आणि हा खूप जास्त डीप फ्राईड आयटम आहे. मला नव्हतं वाटलं एवढं जास्त तेल असेल. स्पायसी ड्रमस्टिक्स काय प्रकारे माहीत नाही आहे. लेट्स टेस्ट इट. शेजवान चटणी आहे.
टेस्ट खूप छान आहे. माहीत नाही यात काय स्टफिंग केली आहे. चीज आहे असं वाटते थोडं. बाकी मसाला काय भरला आहे ते काही कळत नाही आहे, पण टेस्ट छान आहे. तर मित्रांनो, आपण घेतलेला आहे बर्न गार्लिक राईस, जो आपला सगळ्यात जास्त ऑल टाईम फेवरेट आहे. जिथं पण आपण जाईल आणि तिथं जर लिस्टमध्ये बर्न गार्लिक राईस दिसला तर आपण ऑर्डर केल्याशिवाय राहत नाही. तर हा बर्न गार्लिक राईस थोडासा युनिक आहे, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एवढे छोटे छोटे क्रिस्पी असे गार्लिकचे तुकडे एकदम छान लागत आहेत ते. बाकीच्या ठिकाणी कसं असतं, इतर गार्लिक पावडर वापरतात किंवा असा पूर्ण गार्लिक असतो आणि थोड्या क्वांटिटीमध्ये असतो. यांनी भरपूर असा फ्लेवर दिला ह्याला आणि एकदम मस्त लागतं आहे. आणि त्याच्यासोबत मस्त अशी शेजवान चटणी पण दिलेली आहे. खूप छान टेस्ट आहे, नक्की ट्राय करा इथे. तर मित्रांनो, हा रिव्ह्यू जर तुम्हाला आवडला असेल फूडचा, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत खात राहा, फिरत राहा आणि खुश राहा.